आता 400 ग्रॅम एवढं जर बियाणं आपण टाकलं, माझं मत आहे 1200 ते 1300 ग्रॅम मध्येच एक एकर होतं. आता तुम्ही काय म्हणता साहेब, आमची जुन्या काळातली लोक म्हणायची किंवा आम्ही म्हणतो ते उगवण क्षमता, तुम्ही सांगितलं 400 ग्रॅम टाका आणि आमचं उगवलंच पाहिजे. मग तर आम्हाला सगळे येडच काढतात एवढं पातळ झालं. पण विषय काय, त्याची पण अगोदर टेस्ट करायची. आपलं बियाणं अगोदर तुम्ही पोत्यावरती किंवा पेपरवरती 10 किंवा 50 बियाणं टाकून त्याची टेस्ट घ्यायची. लय काय नाही वाटलं कुकर मध्ये शिजवायचं, त्याला वाफ घेतली नंतर लगेच तो खोललेला आपल्याला दिसतो. आपली टक्केवारी कळ कळ मी सांगतो त्या पद्धतीने बियाण्याचं उत्पादन केलेलं असतं ना सिंगल रिगचा कांदा घेऊन, तर अतिशय किती वेळा वाटेल तुम्हाला 95 ते 97% जर्मिनेशन. किती टक्के? 97%. आता त्या कांद्याच्या मातृत्वाच्या तेवढी ताकद आहे की त्याला ठेवायचं कारणच नाही. बियाण्याची टेस्ट घेतल्याशिवाय जर्मिनेशनची टक्केवारी काढल्याशिवाय तुम्ही क्षेत्र कमी गुंठ्यात टाका मग दिसणार बरोबर आहे का? उलट तुम्ही मला शिवाय देता नंतर फोन करू साहेब सांगितलं आम्ही त्या बजेट वर टाकलं 4 एकर मागं 2 एकर नाही लागत, बरोबर ना? तसं काय टेस्ट घेतल्याच्या नंतर त्यानुसार किंवा ह्यातले लय मार्ग आहेत, मी सगळं इथं सांगू शकत नाही. नंतर मी माझा नंबर देईन, मला त्या वेळेस त्या गोष्टी विचारावी सांग. मग 400 ग्रॅम एका गुंठ्यासाठी टाकायचं. टाकताना बियाणं पेरेपेक्षा जास्त खोल जाईल असं झालं नाही पाहिजे. बियाणं खोल गेलं तरी उगवत नाही, एक वेळ वर राहिलं उगवल पण खोल गेलं उगवत नाही. आंबवणी वेळेत द्यायची, लवकर पण नाही गेलं पाहिजे उशिरा पण नाही गेलं पाहिजे. जमिनीच्या पोतानुसार मी तर माझी अशी सिस्टीम आहे म्हणजे मला नाही मी रोग पहिलं पाणी पाणी द्यायचं, नंतर स्प्रिंकलर द्यायचं असताना किंवा जमीन खूपच कॉम्पॅक्ट असेल तर 2 दिवस अगोदर द्यावं, बरोबर. आणि त्याच्यानंतर रोपाच्या गुणवत्तेसाठी बुरशीनाशक किंवा त्याच्या पाण्यातून सोडणे आणि बाकीच्या गोष्टीवरती काम करायचं. त्याचे ते लिमिटेड तुम्हाला सांगू शकत नाही. पण 400 ते 600 ग्रॅम पेक्षा एका गुंठ्यामध्ये बियाणं टाकायचं नाही. ते टाकताना सुद्धा तुमच्या साऱ्याची लांबी रुंदी जी असेल त्याच्यानुसार माप करायची. ग्लासाचं माप करायचे, त्याचं माप करा. कारण समजा जेव्हा त्या ठिकाणी 13 किंवा 17 सारे आणि तुमचं 3 किलो बियाणं आहे तर त्या मापाची 17 मापच करायची आणि तेच माप तुमचं टाकण्याला म्हणून सांगायचं ह्या साऱ्यामध्ये एवढं एकच माप पुरलं पाहिजे. म्हणजे त्यात सुद्धा परत काय झाली समप्रमाणात विभागणी झाली. कोणाचं कमी कोणाचं जास्त होणार नाही. ह्या मुद्द्यावरती मुद्दा म्हणून 20 मिनिटं का बोललोय, कारण हा पाया आहे. हा पाया जर परफेक्ट झाला नाही तुमची बिल्डिंग कोसळणार. म्हणून या मुद्द्यावरती क्लिअर बोलतो. बीज प्रक्रिया करून दिला तुम्हाला बेलोरो पीसीटी ट्रायको फिडो किंवा मायक्रोरायझा याची प्रक्रिया तुम्ही करू शकता बियाण्याला. अजून जे उगून 7व्या किंवा 14व्या दिवसापर्यंत मर येते का नाही ती मर येणार. बीज प्रक्रिया करून बियाणं लावलं, बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सुकवायचं मात्र ओलट टाकलं तर चिटकून येतं नाही, 2 बियाणं पडलं सुकून थोडस पुढचा मुद्दा आहे बेड प्रिपरेशन. हा मुद्दा पण का महत्वाचा आहे. तुमचं रान कसं आहे, आता जर तुम्ही माझ्या घरी जर माझा आता 4.5 एकर तांबा आहे, तुम्ही बघायला आला 3 वावरात 3 ठिकाणी माझी कार्याची लांबी रुंदीमध्ये फरक आहे. एकाची डायरेक्ट इथून ते रमेश आहे मला वाटते 350 फुटापर्यंत लांबी असेल एका वावरात. एका वावरामध्ये 100 ते 125 आणि एका वावरामध्ये 20 ते 30 फुटाच्या जागेची चाल. म्हणजे पाणी किती बसतंय कसं बसतंय. ज्या रानामध्ये पाणी कधी फिरतं झाडाचं नाणे त्या रानाची ताऱ्याची लांबी जास्त ठेवा. तांबाच्या रानाला आडा होतो का पाणी साठून राहावं. एक लक्षात घ्या
पाणी साठून राहिल्यामुळं बाकीच्या गोष्टी असेल तर डिस्टर्ब म्हणतो रोग येणे किंवा मानवी लांबी वाढणे, कांद्याची गोलायला धरणे, गरीला कांद्याची बुरशी पकडणे, हे प्रॉब्लेम वाढतात पाणी जास्त बसावून आपण केल्यामुळे. तसं करायचंच नाही. त्याचा स्कोप आहे. ज्या रानाला थोडासा 5% 2% कोणाची काय वावर काय 15% नॉर्मल झाला त्याला लांबी त्याच्यानुसार करायची. म्हणजे काय होतं, पाणी तिथं लांबपर्यंत पोहोचतो स्टोकपर्यंत पाणी झिरपत. शिवाय तुमची आता बऱ्याच प्रकारे मोठ्या पाईप आली 20च्या मोटरच्या पाणी तुमचं मोठे एका वेळेस त्या साऱ्यांना सुद्धा 3 किंवा 4 किंवा 5 साऱ्यांवरती बघा पाणी असेल झिरपत सावकाश गेलं. पाणी व्यवस्थापनाच्या मुद्द्याला जर तुम्ही प्रॉपर वेने काम केलं 50 ते 80 बॅग प्रति एकर तुम्ही वाढवू शकता. माझा अनुभव आहे. आणि 50 ते 80 बॅग ही छोटी बाब नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, शेवटचं पाणी जे आपण देतो ते पण जर चुकीचं पाणी वाफे किंवा सारे असतील तर त्याचा परिणाम टिकवण क्षमतेवर होतो. त्यामुळं काही जण काय करतात, त्यांना ऊस पण लावायचा असतो, वर बेडवरती लावतात, खाली टाकतात, सिंगल टाकतात. लॅटरलची लांबी तुमच्या साऱ्या काही जणांना माझा वैयक्तिक मत आहे की आपण 20 mm ची टाकतो. लोकांना डबल लॅटरल 200 फूट तुमचा जर बेड असेल याची लॅटरलच्या सेंटर पासून इकडं 5 फूट आणि इकडं 5 फूट एवढीच रुंदी असेल तर तुम्ही सिंगल लॅटरल काम करू शकता. कारण काय जो पाण्याचा थेंब खाली पडतो ना त्याची मुवमेंट ही अशा म्हणजे तो खाली जाता नाही ना पांगत आणि दिसता नाही ना तो असा. म्हणजे तुम्हाला जर फ्लाईटला पाणी काढते का आणि जर दुसरा मुद्दा काय राहतो त्याची पक्ष आहे. म्हणजे इकडे पाहून इकडे पाहून तुम्ही किती वेळ पाणी सोडलं तर जोपर्यंत खालच्या जुन्या मूळ ओलीला पाणी पोहोचत नाही म्हणजे पर्यंत तुमचं तिथून खाली पाण्याचा निचरा बंद होतोय. वॉटर टेबल म्हणतात त्याला, तो जात नाही तोपर्यंत हे लगेच नाही. कारण तिथलं भिजलं मग तिथलं खाली जायचं पाणी चॉकअप झालं मग पाणी वरती यायला सुरू होणार. म्हणजे पाच नाक तोंड डोळा सगळं बघून घ्यायचं झालं. मग ते कांदा पाणी पिणार का जनावर पाणी ते फक्त तसं कांद्याची मुळच बुडली पाहिजे, कांदा बुडला नाही पाहिजे हे आपण काळजी त्यासाठी लॅटरल मग पाऊस फूट इकडे पाऊस फूट माणूस काय म्हणतो 20 mm 8 लिटर बघा उलट जितका आउटलेट जास्त तितक्या बुरशी आणि समस्या जास्त. आता नवीन मार्केटमध्ये 2 लिटरचे आउटलेट 4 लिटरचे आउटलेट 8 लिटरचे आउटलेट. माझं मते कांद्यासाठी सगळ्यात आयडियल 2 लिटरचे आउटलेट काय होतं आणि 1 फुटावर त्याला कमी जागा किती जागा करायला सांगितले ना तितकी सिस्टीम परफेक्ट होतो. एका व्यवसायाच्या जवळचे कांदे करायचे थोडं मध्ये गेलं किती ते मुद्दे अनुभव होते का नाही. आता मी येताना 2 प्लॉट मध्ये कांद्याचे हा एक कांद्याचा प्लॉट आहे. आता हे पहा त्या जवळपास आहे ना 7 ते 8 प्रकारचे व्हरायटी एकाच वावरात नाही बघा. आता शेतकऱ्यांनी ह्या वेगवेगळ्या कांद्याला वेगवेगळी केली का. आता हा एवढा आहे याची मान किती जाड आहे याची सिगरेट आहे खाली गोलाई कमी ह्या 2 त्याचा जागेवर पण जाईल याची गाडी आणि हे वेगळे पण ट्रीटमेंट वेगळी आहे का. ट्रीटमेंट सेमच आहे पण हा कांद्याच्या ह्याच्यात आहे. पण आता मला सांगा जर कांद्याचा हा स्फोट हा जर एवढा जाड असेल यापासून जास्त कांदा गोल होणारच नाही. ही आता 3.5 दिवसाच्या टायमिंगला एवढी गाडी 90 दिवसाच्या टायमिंगला काय होणार आहे आपल्या पायाच्या ठेवली होतं. या शेतीचे शेतकरी पाहिले हा मला त्यांचा हाताने मुलाला पाठला माणीला पाठला त्याला पाचच शिकायचे असते बरोबर. आणि माझ्या दृष्टिकोनातून आणखी कांद्याचा मालाचा कोणता आहे ठीक आहे वयाच्या मानाने 5 दिवसाच्या मानाने हा बारीक आहे. पण
ही ती कोणता तयार झालाय आणि माणूस गाड्या ही अशी जागेवर तयार झाली पाहिजे. त्यासाठी पाणी व्यवस्थापन महत्वाचं, विकास व्यवस्थापन महत्वाचं. कारण जरी पास केला हे मास नाही केला काय काय झालं असेल, एक काही रोग बारकाट असेल बरोबर आहे, किंवा ज्या ठिकाणी लागला असेल तिथं पाणी साठत नसेल, पाणी गंगवायला लागतं बरोबर ना. हे एक तर तिथं पाणी सगळ्यात साठून राहते किंवा गाडीच्या बाजूला लागला असेल. ठीक पहा, कांद्याच्या रोपाच्या बाबतीत आज मी मुद्दा सांगतो तुम्हाला लगेच कळलं. आपण जे सारे टाकतो वापरत कांद्याचे त्याच्यात ते पडत नाही नसतं. ते काळीचा कांदा बिना संत मी बघायचा असतं काय करायचं, तो जो कांदा आहे ना करायचा तो लावायचा, तो कांदा सेपरेट ती रोप आहे ना आज नुसता लावायचं सेपरेट लावा 15 ते 25 दिवस त्या अगोदर येणार आणि तो त्याला फवारणीचा करत नाही जाणार. म्हणजे एवढं त्या कांद्याच्या रोपातलं गणित मागतं. आपल्याला स्वप्नात किती वाटलं नाही ही एमएससी माझी एवढी मोठी शेती माझं एवढं काम केले, पण मला स्वप्नात कधी असं वाटलं नाही की माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कांद्याचं रोप पिकवता येणार. ती परिस्थिती तयार झाली की नाही झाली मित्रांनो. आपल्याला कांद्याचं रोप पिश करते मान पिळ आली किती उलटी झाली लोक हे कुणी आणले, आपण आणले. आलेला रोग आलेली समस्या आलेले प्रॉब्लेम आपल्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आले. त्या चुकीच्या व्यवस्थापनाच्या गोष्टीचं मूळ कुठे आहे, चुकीचं पाणी व्यवस्थापन. एका वाक्यासाठी कांद्याच्या बाबतीत पाणी व्यवस्थापनाला दुय्यम लेखणारा शेतकरी हा कांदा उत्पादक शेतकरी नाही. मी जबाबदारीपूर्वक बोलतोय, राग आला तरी चालेल, कारण शेतकऱ्याच्या डोक्यात ते नाहीच की कांद्यामध्ये पाणी व्यवस्थापनाचं होत आहे. तुम्हाला मान बनवायची आहे, उंची करायची आहे तर पाणी किती दिवशी तुमच्या दिलं पाहिजे, खाली गाठ करायला लावायची, बोलायला लावायची, किती दिवशी दिलं पाहिजे, त्यानंतर कोणता महिना आहे, काय टेम्परेचर आहे, आपल्याला आपल्या वावरामध्ये पाणी किती साठते, आपल्या पाणी त्याला वेग किती आहे, किती मिनिटाचा आपला सारा होतोय, हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही म्हणताल साहेब एवढं कॅल्क्युलेशन आम्ही करत नाही, काय गरज आहे, आमचा गाडा एक नंबर आहे. नाही अजून 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्षांनी तुम्ही आज तालुक्यात किती शेतकऱ्यांना किती गावाच्या लोकांना टोमॅटो या पैसा असून हद्दपार झालो. यांनी टोमॅटोच्या आपल्याकडच्या 25 एकराच्या शेतकऱ्याला 5 एकराला भारी तिने तुलना करत नाही, वाईट वाटून घेऊ नका. का भारी आहे, त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन आहे, आपल्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन नाहीये. सांगताना मला वाईट वाटतंय, पण आपल्याला गावात चौकात बसायला, राजकारणात त्या गप्पा मारायला, कोणाच्या सभेत जायला आपल्याला वेळ आहे. पण कुठला कंपनी मला आपल्या दारात आला, कुठल्या एखाद्या त्यांनी आपली मिटिंग लावली तिथे जाऊन बसायला आपल्याला वेळ नाही. ही वस्तुस्थिती आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये कंपनी प्रतिनिधींना पहिला साहेब कसं चहाची कॉफी दिली त्यामुळे काळ तसं आता सगळी तशी नाही, कारण त्यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळत होतं. तुम्ही त्या पद्धतीने ज्ञान घेणं महत्वाचं समजा. अजून 4-5 वर्षांनी आपल्या ठिकाणी 200 बॅगाचं पण आवरेज देणार नाही. आज जमिनीत ताकद आहे म्हणून आपण बोलतोय. त्या दिवशी आमची ताकद संपल त्या दिवशी तुमची शेती ही तुम्हाला 50% उत्पादकता देणार आणि समस्या वाढणार. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन. म्हणून साऱ्याची लांबी रुंदी त्यानुसार ठरवा आणि त्यानुसार पाणी व्यवस्थापन करा. 8 दिवसापासून 21 दिवसापर्यंत पाणी लावू शकता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार. मी अशी माझे शेतकरी आहेत काही ज्यांनी आंबवणी आपल्याला काय लागतं, आंबवणी पाठ काय केलं कांदा जिवतो बरोबर आहे. तो कांदा म्हणून आहे आपण आंबवतो मध्ये 2 वर्षापूर्वी ट्रेंड आला, त्यांनी आंबवणी उशीर दिलं कांदा मेला, परत काय घ्यायचा भूमिका लोकांनी आंबवणी लवकर चालू. तो मार्गच आहे का जो त्याच्या काठीला बुरशी लागलेली आहे, त्याचा मान पोचट झालेली आहे, तो कांदा मरणारच. पण तुम्ही जर पहिल्यांदा दावा तुटून नाही दिला कुठल्याही पिकाची बेसिक गोष्ट काय त्याची रूट सिस्टीम स्ट्रॉंग आहे. तुम्ही असे जंगलात बांधावर रस्त्याला अशी किती झाले त्याला कोण जाऊन पाणी घालते का, ते फळ देत नाहीत का, त्याला कोण खत घालतं का, गुढीचं झाड असेल, जांभळाचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल, नारळाचं झाड असेल, कित्येक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ना वाढली म्हणजे त्यांनी स्वतःची रूट सिस्टीम तयार. आपण त्या रूट सिस्टीमला चालना नाही दिली, कारण झाडाची मुळं ही कुठल्या खताच्या औषधाच्या शोधात जात नाही, ती पाण्याच्या शोधात.
आणि त्याला तुम्ही पाणच लागून नाही जागेवर त्याला पाणी नाही. कोणत्या काही प्रतिकार क्षमता चांगली असते, कोणता कांदा टिकून राहतो, कोणत्या रोपाची काळी मजबूत राहते, ज्याला तुम्ही परफेक्ट पाणी व्यवस्थापन केले, ज्याला अतिरिक्त पाणी दिले वाढ दिसणार, माल दिसणार, सगळं दिसणार. कारण आताचे सगळ्यात महत्वाचं चुकीचा ट्रेंड आहे त्याच्यामुळे कशी सवय लावते बोलल्या टाकल्या 2 महिने काय प्रॉब्लेम पण आज माझं वैयक्तिक मत आहे 1841 आणि 24 ही जमीन डबल वेळा मी माझ्या शेतीतनं 1840 11 वर्ष झाला होता बाकी बघायचं असेल ना तुम्ही काय करायचं तुमच्या वावराची माती घ्या त्या जमिनीमध्ये त्या मातीला मध्ये फक्त 2 गोष्टी चेक करा एक ऑर्गॅनिक करा एक पीएच फक्त 140 टाका आणि त्याला एक 4 ठिकाणी पाणी वापरा आणि एक नंतर 30 माती चेक करायला लागतात चेक करायच्या अगोदर तर पीएच आणि महिन्याने पाणी दिल्यानंतर पीएच फक्त पहा कारण आज मांडवगण किंवा कांगाव किंवा इथल्या परिसरातली सगळ्यात मेजर समस्या आहे जमिनीचा ते ताणच्या पुरवठा तुका बरोबर आहे बघा 7.5-8 पर्यंत ठीक आहे 50% उत्पादकता तुमच्या हातात येणार 8.30 8.40च्या पुढे गेला ना तुमच्या जमिनीला फक्त सातबाऱ्या मध्ये उत्पादनाला उलट तुम्ही म्हणणार शेती पिकून खड्ड्यात चालतोय ते पण त्या तुमच्या पिढीने केलं माझ्या किंवा आता आपण बी करतोय त्याचं वय 40 आहे 35 आहे करतो आपले भाऊ किंवा आपल्या नंतरची पिढी फायदा मिळाला नाही शेतीतून उत्पादकता दिसली नाही शेती करणार नाही त्यांच्याकडे असं इनोव्हेशन नाहीये म्हणून मी 5 मिनिटं ह्याच्यावर आलो की तुम्ही जमिनीला आणि सागर फोन तिकडे आता दुसरा मुद्दा आहे बेसल डोस आणि किंवा मित्रांनो बेसल डोस जर टाकणार असता जीवन तर 15 एकच सगळ्यात चांगलं आणि ते रत्न कुठलंही जर ते मिळलं नाही तर बेसल डोस टाकू नका पेमेंट सांगितलं दुसऱ्या कुठल्याही खताचा फायदा होत नाही कारण खतामध्ये समजून घ्या गेले पीकेच नायट्रोजन कधी लागवतो पी कधी लागवतो के कधी लागवतो कॉम्प्लेक्स फर्टिलायझर द्या सरासरी 4 ते 8 दिवसात नायट्रोजन लागवतो 16 ते 32 किंवा 34 दिवसावर पी लागवतो समजा तुम्ही 12-32 16 फक्त ती लवकर लागवतो नाही तर बाकी जणांना हा 26-20 मधला पी असेल किंवा 8-43 मधला शेतकऱ्याचा पी असेल किंवा 14-35 14 नंतर पी असेल तो 22-27 दिवसात लागवतो तुम्ही जे खत टाकताय त्याच्यानंतर ते किती दिवशी त्याची गरज आहे याचा कॅल्क्युलेशन का आणि पोटॅश 45 ते 75 दिवसाप्रमाणे लागवतो खताच्या प्रकारे येऊन दिलं तर 12 प्रकारे आपल्या रानामध्ये 55 ते 65 दिवसात लागवतो दिल्यापासून पुढे हे सगळं दिलं 4 ते 8 दिवसात लागवतो अशी मी किती शेतकरी पाहिजे सगळं टाकणार पोटॅश हा घटक असा आहे तुम्ही कधी द्या त्याची जेव्हा गरज असेल तेव्हा झाड उचलणार गरज नसेल तर ते उचललं जाणार नाही ते तिथं जमिनीत पडून राहतं पोटॅश मोबिलाइज झाला पाहिजे वहनशील झाला पाहिजे तर ते झालं शकतो गरज असेल त्यावर म्हणून फक्त चुकीच्या टाइमला चुकीच्या खताची निवड करू नका पहिल्यांदा तुम्ही 15 टाकू शकता आंबवणीला तुम्ही आज माझं मत आहे ज्याच्या रानात खूप हलकं आहे रिपोर्ट घेत नाही त्याला तुम्ही द्या पण एक बॅग त्याच्यापेक्षा देऊ नका मी सजेस्ट करेन 20 रुपयाला आहे आता नवीन ग्रेड 16 ची पण आहे चांगली ग्रेड 14-35 ची पण ग्रेड चांगली आहे कोरोमंडलची एकरी ती जी टाकू शकता त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये सिलिकॉन चांगल्या गुणवत्तेचं सल्फरची गुणवत्ता कांद्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे काय होतं आपल्याला जी अपेक्षित खतं पाहिजे असतात ना असं किंवा त्याच कंपनीचं 1840 त्याच कंपनीचं त्याच कंपनीचं
मग आपल्याला ती खतं मिळाल्यानंतर आपण या बाबतीत विचार करत नाही. आपण सर कोणता घेतोय, सिलिकॉन कुठला घेतोय, मायक्रोचा कुठला घेतोय, मायक्रोप्लेट कुठला घेतोय. बरं, हे दुकानदार आहे तरी बोलतो मला किती नाही. आज सांगा, दुकानदार काय म्हणतात, आपण पैसे मिळत नाही. ह्या मागं 10 रुपये, ह्या मागं 30 रुपये, ह्या मागं 30 रुपये. कोणता दुकानदार कधी घेऊ? गावाकडे चौकात तर पहिली बिल्डिंग पहिलं घर त्या काळात दुकानदारांनी बांधलं. मी स्वतः ऐकून सांगणार का नाही, विचारायला बोलत नाही. मला कोण बोलत उत्तर द्यायचं म्हणून. बरोबर, याच्या बरोबर जे हे दिलं जातं ना, याची ती क्वालिटी तिथे क्वालिटी क्वालिटी मायक्रोनिटिमची तुमच्या कोणाच्या डोक्यात नाही. मग ही 2 वेळा त्याच्यानंतर बाकीच्या 5,000 गोष्टी आपण टाकते, क्वालिटी टाकली चलो सल्फर पण चांगलं घ्यायचं. चालेल. प्रत्येकाची क्वालिटी चालू. निंबोळी घ्यायची आहेत आहेत गडी आहेत. पण आपल्याला 200 रुपये पुढे तू शहरात तो बोलली आपल्यावर कुठे आले नाही नाही दुसरं नाही आमचं चालू करू. काय फायदा झाला. चौकलं. कारण कुठल्याही गोष्ट तर जमिनीत आहे ना की तू जर नसेल तर उलट जमिनीचा जीव खाऊन. आता बंद झाले लोक आणि एक ट्रेंड असा होता की 200 रुपयाला फ्रेंड लोक जे चांगलीच गोष्ट तुमच्या जमिनीत गेली पाहिजे. आपण खातो काय पण खातो का बघाच गोष्ट उद्या खातो. काय माय मावली तिथं पोट आहे, तिच्यात काय पण नाही बघा, तिला तुला पुरवठीला 35 ते 40 दिवस लिमिट. तणनाशक उशिरा मारले की पुरवठी उशिरा जाते. 21 ते 23 दिवसापर्यंत तणनाशक गेलंच पाहिजे. त्याच्या पुढे तणनाशक मारायचं नाही. 5 आळी झाली, आता ही 5 वर वाढलेली असेल म्हणजे आळी झाली असेल तणनाशक त्याच्यावर पडतंय. जास्त शोषून घेतलं जातं तणनाशक. बाकी उभे असताना तणनाशक मारा, जमिनीत तणनाशक मारायचं, तांब्यात नाही मारायचं. तणनाशकाचे ओव्हरडोस करू नका. सगळ्यात जमीन वेगाने नापीक कशाने होत असेल तर एक्स्ट्रीम यूज ऑफ मिळाय, ओव्हरडोस ऑफ मिळाय, बॅक्टेरिया मारून टाकतो. आपण काय म्हणतो, खकाना झाला पाहिजे का तुमचा किंवा त्या गोष्टी समजून घ्या. मी पाहिलंय, मी पाहतोय, आम्हाला तर नाही माझं मान्य. समस्या काय लेवलपर्यंत आपण स्वीकारले पाहिजे. याचा योग्य डोस योग्य वेळेला योग्य पद्धतीने मारा. 40 दिवसापर्यंत जास्तीत जास्त त्या टायमिंगला फक्त टिकलायचं इथं त्याला आपण पडतं मग त्यातून काँग्रेस जळत नाही किंवा काय जवळ नाही जवळ पाहिजे. 40 दिवसाच्या टायमाला तुम्ही जा तिथं किंवा प्रत्येक 8 टाकू शकता. आलं लक्षात. त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घ्या, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम द्या, पॉलिसल्फेट. कांद्याला 8 ते 20 किलो पर्यंत जमिनीच्या पोटानुसार कॅल्शियम गरज आहे. 8 ते 20 किलो पर्यंत मॅग्नेशियम सल्फेटची गरज. सल्फर 20 किलो 30 किलो 40 किलो काय टाकायची का बेसिक नियम आहे. सल्फर हा प्रत्येक गोष्टीचा इग्निशन पॉईंट आहे. तर 1 किलो मातीमध्ये 1 मिलीग्राम सल्फर असला पाहिजे. विचार करा, आपली टनात माती वावरा, आपण तेवढं टाकू शकत नाही, पण सल्फर टाका. कारण तो प्रत्येक घटकाच्या उतरण्याच्या क्रियेला चालना द्यायला लागते. सल्फरची गुणवत्ता महत्वाची. ब्रँडच्या मागे जाऊ नका. इतका मोठा ब्रँड तितकं तुम्हाला त्या ब्रँड उदाहरण देतो. उदाहरण कोलगेट, कोलगेट पेक्षा मार्केटमध्ये बेस्ट नाही का? लक्षात आलं तुझ्या तू फोडणी आलं मार्केटमध्ये पहिल्यांदा फोडलं पण सिंजन टाक ब्रँड फोडलं पाहिजे. लोकांनी तोंडात तू फोडणी बसली, तू फोड पहिल्यांदा राऊंड अप आला, राऊंड अप पहिल्यांदा मेरा तर आलं, मेरा त्यावेळेस मोनोपॉली. आता आपण बेल सर टाकतो किंवा असे किती सर पडेल कोण बघते क्वालिटी, त्याच्यावर ते कोण मोठं नाम घेते. क्वालिटी का अनुभव घ्या, बघा भरपूर पर्याय. मला कुठल्या कंपनीला आवड ठेवायची, कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करायचं, पण आहे त्या गोष्टी वैयक्तिक मी सांगेल तुम्हाला. मुद्दा झाला त्याच्यानंतर पाणी पुरवल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसांनी थोडस ताणून द्यायचं, तेवढं पाणी. पण पाणी एवढं मी ताणू नका मित्रांनो की त्याच्यावरती फ्रीम चाटे घे. कांद्याला पाण्याचा शॉक बसला एका लेवलपेक्षा जास्त, मग फ्रीम ऐकत नाही. आणि हा फ्रीम इतका घट्ट असतो, याच्या आतमध्ये आपण औषध पोचणारी घाण
मार्केटमध्ये जेवढी कीटकनाशक आहेत ती कॉन्टॅक्ट प्लस ट्रान्सकॅमिनल ऍक्शन असलेली, म्हणजे स्पर्शजन्य आणि थोड्या प्रमाणामध्ये शोषण. तसं बुरशीनाशक आंतरप्रवाही आहे. बुरशीनाशक मातीच्या शेणापर्यंत इथपर्यंत येणार आहे. कीटकनाशक तशी नाहीये, कारण कीटकनाशकामध्ये कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी म्हणजे कॅन्सर होणाऱ्या प्रॉपर्टी, त्यामुळं ते झाडात किंवा पाण्यात जास्त दिवस राहिलं चालत नाही. त्यामुळे बऱ्या प्रकारे कीटकनाशक तशी आहे. त्याच्याशी जेव्हा त्या किडीचा संपर्क येतो त्या कारणाने खाल्लं जातं तेव्हा ती कीड मरते. त्याच्या आतमध्ये कीड मरत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये ओव्हरडोस मारण्यापेक्षा पाणी जास्त मार, कव्हरेज चांगलं द्या. पहिल्या स्टार्टिंगला 40 दिवसापर्यंत फक्त 140 म्हणजे पाणी असलं पाहिजे आणि मोठ्या लिटर पाणी असलं पाहिजे. पाण्यात सोडायचं शास्त्र सुद्धा तुम्ही समजून घ्या, कारण त्याला दिशाला द्यायचे मिश्रणाचं उत्पादन घेण्यासाठी. तर हे मार्ग नाही पाहिजे. मार्गाने कोणतीच गोष्ट चांगली नसते. गावात एखादा बैल असतो वाटली गावाला तंदुरुस्त त्याला बरोबर वाईट नांगर केला तो काम करून हा माणसाला नंतर तुमच्या काहीच काम नाही. पण माझं अशी गोष्ट जर नसेल त्याला दिशा दिली पाहिजे. तसं मुलांना आपण 4थीला असताना 5वी टाकताना दिशा देण्यासाठी शाळा योग्य निवडतो, 10वीला शाळा निवडतो. तसं काय नाही करतात, त्याला तुमचं कळत त्या गोष्टी तुमच्या त्या पद्धतीने निवडा. वॉटर घेताना सुद्धा चुकीचे देऊ नका ना, ती कोण शब्द त्याला परिणाम. इथं तुम्ही व्यसन, आंबवणी आणि खुरपणीला कोणती खतं किती टाकताय कांद्याला नियमानुसार याच्यानुसार 39 20 एवढ्याच खताची शिफारस आहे. म्हणजे 20 किलो फक्त पडते, 20 किलो फक्त पुरत 39 किलो नाही पडत. आपल्याला ते माहिती नसते. आता थोडं जमिनी खूप असल्यामुळं ती शिफारस 40 ते 60 पर्यंत जमिनीची आणि ही पोटॅशची 60 किलो पर्यंत गेली आणि ही पण 40 किलो पर्यंत गेली. पण माझ्या वैयक्तिक मत आहे, तुमची काळी 1 नंबर असेल, मानगाड्या असेल, मानगाडी असेल, कांद्याची ती पण बोलायची होते म्हणजे होते. कारण ह्या पाच इथलं कुठं जाणार आहे, फक्त ही वाढ नियंत्रित पाहिजे, जाग्यावर पाहिजे, परफेक्ट पाहिजे. आता दुसरा मुद्दा लागवडीचा अंतर. साध्या भाषेत सांगतो, त्याच्यातला विषय दाखवतो. 31 भर 2 लाईन मध्ये अंतर 31 भर असलं पाहिजे आणि 2 कांद्यामध्ये अंतर 6 असतं. याच्यापेक्षा दाट लावण्याचा प्रयत्न करू नका आणि याच्यापेक्षा पातळ लावण्याचा त्याला कांदा वापरायचा. कारण वखारीतला कांदा जास्त मोठा झाला, मोठ्या गोष्टीची घट जास्त होते. त्यामुळे कांद्याला चिकटला पाहिजे. जास्त नंतर ती साईज मोठी होणार, वजनात ती घट त्यावर जास्त येते. वजनात ती घट आपल्याला परवडणार नसते वखारीतला, बरोबर आहे का? म्हणून मग अंतर तेवढंच ठेवा, त्याच्यापेक्षा कमी यायचं त्याच्यापेक्षा जास्त जाते. आयडियल आहे. सरासरी पावसाळी कांद्याला 2 लाख ते 2.5 लाख रुपये बसली पाहिजे आणि उन्हाळी जो गरमी काळ आहे 4.5 महिन्याला त्याला 2,80,000 ते 3,40,000 पर्यंत लोक राहण्याचे काय करतात त्याच्यानुसार. आता मंचिंगवर एक नवीन सिस्टम आलेली आहे, बऱ्याच प्रकार लोकांची केली. मंचिंगचा फायदा 100%, पण तुमची जमीन वितरायची पाहिजे, पाणी व्यवस्थापन परफेक्ट पाहिजे. मंचिंग मध्ये पाणी का चुकलं, रान वाळत नाही, विषय नाही, तिथं अजून संघटन फायदा होण्याची तोटा होतो. पण प्रॉपर वेळी पाणी व्यवस्थापन केलं तर अत्यंत कमी फरकात मंचिंगचा काम येतो. पुढच्या वर्षी आपण करणार, यावर्षी करणार होतो पण भाऊ माझा म्हणणार होतो पुढच्या वर्षी मात्र मंचिंगवर एक आणि प्रत्येक गोष्टीचे प्रयोग करतो. आता दुसरा एक मुद्दा सांगतो, पीळ. कांद्याला पीळ जो येतो तो काय, चुकीची खत त्यामध्ये जिब्रेलिन्स म्हणजे ऍसिड आहे आणि कोलिकोट्रिचम नावाची बुरशी आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते. पाऊस पडला तुम्ही बघा पीळ कधी येते, पाणी दिले आणि त्याच्यानंतर पाऊस पडला, बरोबर आहे ना माझं निरीक्षण? पाणी दिल्याच्यानंतर पाऊस पडल्यावर बुरशी दुसरा महत्वाचा मुद्दा, त्या टायमिंगला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता 6% लक्षात आलं का? त्याच्यावरती
पावसाचं फोरकास्टिंग असेल, आता भरपूर आपण वेगवेगळ्या ग्रुप तयार आहे, आपल्याला फोरकास्टिंग कळते पुढच्या 15 दिवसाचं काय आहे, पाणी व्यवस्थापन त्याच्यानुसार आहे. माझ्या सगळ्या कांद्याला पाणी स्प्रिंकलर फोरकास्टिंग असेल ना, कांदा पाण्याला आला 4 दिवसानंतर पावसाची शक्यता आहे, मग त्या टायमिंगला स्प्रिंकलर पण केलं तर चालतं. संध्याकाळी किंवा सकाळी चालवायचं नाही. 5 टाकलेले असते की टाकलेले 5 पाणी भरून घेते, अजून बुरशीचं प्रमाण वाढलं. लक्षात आलं. आता ही शेवटच्या 10 मिनिटात मला टिकवण क्षमतेवरती आता महत्वाचे मुद्दे फक्त टिकवण क्षमते हायलाइट करू. आपण कांदे दिवस बघू शकतो. शेवटचे पाणी कधी द्यायचे, कांद्याचं टिकवण क्षमतेचा सगळ्यात मुख्य मुद्दा जर कुठं असेल तर शेवटच्या काळात शेतकऱ्याला उत्पादन वाढतं. शेवटला पाणी आपण देतो कांदा फुगायला, बरोबर ना? कांदा जास्त फुगायचा असतो, मग शेवट पाण्यात पाणी जोपर्यंत पाक पडत नाही तोपर्यंत शेतकरी पाणी देतो. तसं करायचं नाही. जमीन पाणी जमीन असेल, तुमची पाणी रिगर्स असेल तर तुम्ही 85 ते 87 लिटर पाणी सोडायचं. आणि जर हलकी मध्यम स्वरूपाची असेल 90 द्याल. खूपच हलकी असेल तर 95. पण 95 दिवसाच्या पुढे जायचं. 5% पाती पडल्या त्याच्यानंतर नाही साईज पडली तरी चालतं, परंतु पाणी द्यायचं नाही. 25% पाती पडल्याच्या नंतर कांदा काढला, उत्पादनात 50 बॅगा कमी निघतात येते, पण टिकवण क्षमता 1.5 ते 2 महिना वाढत. लक्षात झालं का? तुम्ही जमिनीत तापवलं का त्यावर लक्षात द्यावं काय माझं. यावर्षी 50 बॅगा कमी निघू द्या. जानेवारी 36 डिग्री, फेब्रुवारी 38-39 होणार, मार्च मध्ये 40 ला शिवणार आहे आणि एप्रिल मध्ये 40 क्रॉस होणार आहे. 43 होते. मे मध्ये तर मी म्हणतो 43-45 जाणार. एवढं कांदा तापला जमिनी सब काय अल्ला तो कांदा खाली टिकणार. आपला कांदा वेळेत काढ, माल कमी निघू. यावर्षी पण पैसे टिकणारच होणार. कांद्याच्या लागवडी एवढ्या आहे, प्रत्येकाच्या 5 एकराची कॅपॅसिटी नव्हती त्यांची 7 एकर 8 एकर तुम्ही नोकच नाही. 5 एकर आहे ना, पॉकेट 3,000 काढले बाबा. त्यामुळे मे जून जुलैमध्ये बाजार वाढणार नाही, 14-15च्या सरासरीत राहतात. म्हणून कांदा वेळेत काढ, 4 दिवस बोलवा 5-12 ती काय मला मी सांगायची गरज नाही. काढताना थोडीशी मान जास्त ठेवा. आपल्याकडच्या लोकांना मान जास्त ठेवायची सवय नाही, पण ठेवा. कोण येत नाही त्याच्यात, कारण कांद्याला मोड आहे तो माझ्या ना तरी प्रॉब्लेम आहे. कांद्याला टिकवण क्षमतेला आम्हाला एक महत्वाचा मुद्दा आहे, कॉम्पोस्टची गरज आहे. पण किती पिढी पडतो ना कांदे हे तुम्हाला कुठलाच दुकानदार सांगणार नाही. आपल्या डॉक्टरने नाही त्या हिशोबाने कॉपर कांदा दिले पाहिजे. आता हे घट्टपणा आहे, कमी घेणं, कोजळी नाही याच्यामध्ये कॉपर कॅल्शियम जर जास्त गोळा होतात त्याला पाकड्या होतात, जिम कमी पडतो त्याला. काही घटक असे वरचे वर्णन खालीचे खाली आपल्याला वर्गीकरण माहिती सूक्ष्म मुख्य, परंतु आपल्या पिकाच्या दृष्टीने अभ्यास वर्णन आपल्याला काहीच घेणार नाही. मोबाईल आणि मोबाईल वंशीला नावावर कॅल्शियम, बोरॉन, सल्फर, सिलिकॉन, मॅग्नीज आणि कॉपर हे मोबाईल वरचं वर्णन अर्थ कामाची रचना चालणार. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागतं. याची जी पिशवी असेल त्याला समजून घ्या. आता दुसरा मुद्दा आहे व खायचं आयरन लावताना तापांचे मुद्दे. जो शेतकरी रानाच्या वावरामध्ये आयरन लावून अगोदर कांदा हे करत असेल, नंतर वाकड्यात लावत असेल, तर एक गोष्ट मित्रांनो कंपल्सरी सांगतो, इतर कांद्याच्या टिकवणीवर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्ही जमिनीतून बाहेर पडणारी जी आळवण्यासाठी पाकट जमिनीवर टाकलं नसेल तर, म्हणजे कांदा जर तुम्हाला मुख्य वावरात टाकायचा असेल, बरे 4 दिवस टाकायचा, 2 दिवस टाकायचा, 5 दिवस टाकायचा, 5 तासा जमिनीवरती अर्ध्या तास हा असलाच पाहिजे. अर्ध्या तास पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मग वर्ण पण 5 टाकायचं आणि 5 टाकायची. 5 पण पूर्ण वाढले असेल तर टाकायचं नाही, 5 बैचर पकडायचे. लक्षात घ्या, काही लोक टाकतात ते 30 बुरशी वाकायची परत कांद्याच्या वखारीची रुंदी आणि लांबी नंतर पण टिकवण क्षमतेचा मुद्दा
कांद्याच्या वाखाली टाकायच्या अगोदर तुम्ही क्लोरोथॅलोनिक म्हणजे कवच किंवा ब्लू कॉपर क्लोराईड आणि क्लोरो याचा स्प्रे वापरला घ्यायचा सगळ्या दोन्ही बाजूला वापरून टाकायचा. तर पोरचे बिगान करून म्हणायचे सगळे असते पण स्टॉप करतो. मागच्या वर्षी जर कांदा केल्यानंतर स्टोर तयार झाला असतो. त्याच्यानंतर सल्फर आणि बीएससी वापर. बीएससी हे बॅन म्हणजे रिकमेंड गव्हर्नमेंट त्याला परवानगी देत नाही. तुम्हाला आता बघा थायमेंट पण कुठेतरी गपचिप सगळीकडे मिळत. बीएससी पण बॅन कारण बीएससी ने जे कांदे आपण समोर देतोय त्याला काही समजू शकतो त्याचा मी जात नाही. माझं शेतकऱ्यांनी बीएससी पाळावी. आपल्या आता प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी मुलं आहेत. पुण्याला कॉलेजला शाळेला तुम्ही शिकायला आपण जे कांदे कुठेतरी करून आपल्या पोराच्या ताटात देणार आपल्या बहिणीच्या ताटात देणार ते माणूस टाकू नका बरोबर टाका. सल्फरचा वापर जास्त करा. सल्फर पण कोणतं याच्यावरती WD ची लिहिलेली कॉन्टॅक्ट 25 पावसात ते सल्फर ते माझं मत आहे. तुमच्या त्याला तुम्ही 10 किलो पण टाकलं तर त्याला काय तोटा एक थोडासा प्रकार थोडासा टाका त्यांनी कलर पण येणार. कांदा पाणी करायला लागला तर ते सल्फर पाणी शिसून घेतं. ह्या कांद्याची गोष्टी त्या कांद्याला लागत. आता सलग वखरीची लांबी 4 ते 4.5 फूट रुंदीपेक्षा जास्त रुंदी नकोय. आपल्याला जागा किती आहे आपल्याला आपल्या आसपासला जी कसं त्यानुसार आपण करतो तसं नाही का 4.5 फुटापेक्षा रुंदी वखरीची जास्त असते नाही पाहिजे. शेवटचे सर 2 फीट उंची 5 फूट असली पाहिजे. भारताने 4 ते 4.5 फुटच बघा. कांदा जास्त भरला तरी कांदा खराब एरिएशन कमी मिळतो. हवा जरा कमी. कांद्याला पत्रा टाकायची वेळ आली तर सिमेंटचा पत्रा टाका. त्याचा पत्रा टाकतो त्यात सुद्धा चांगल्या क्वालिटीचा पत्रा आहे. त्यात प्रकार आहेत ते बघा. त्याची जाडी किती काय किती गावावर प्लस आता हे टेम्परेचर आणि पाऊस आता लवकर सुरू झाले तर कांदा गॅस पकडतो. माझा असं म्हणतो की आता तुम्ही पूर्वी आपण डायरेक्ट वखर टाकायचं. आता ती आधीची सिस्टीम कशी असेल आता करताना तिला डोंगशेप द्या आणि आतमध्ये बंद लावायची व्यवस्था करून द्या. जर लवकर पाऊस चालू झाला साखर मॉइश्चर धरलं तर काय वरचा काय ते पकडलेलं मॉइश्चर असतं ते खाली जाऊन आता खराब लाईट लागली ते मॉइश्चर खाली लावा. उन्हाळ्यात तुम्हाला 5 पण टाकता येईल. 5 वर डायरेक्ट कांद्याला लागेल. पण बस लावताना विशिष्ट मिनिटच लावा. जास्त बस लावलं तर उलट त्यातलं पाणी म्हणजे ऑपरेशन जास्त वेगळं होणार. पाण्याचं वजन जास्त काढणार हे पण आणि ते तेवढ्या टायमिंग होतच त्यानुसार लावा. डबल पाकी जर वखरी असतील कडक असतात तर 2 पाकावरचं अंतर त्याच्यामध्ये 20 फूट व्हेंटिलेशन प्रॉपर आणि सगळ्यात महत्वाची दिशा वखरी सिंगल पाकी वखर असेल ना तर दक्षिण उत्तर शांती पाहिजे किंवा वाऱ्याच्या दिवस वारा पाहिजे काय असं पाहिजे. डबल पाकी वखर असेल ना वारा डबल पाकी वखरीला सुद्धा लांबी एवढी ठेवू नका. किती शेवट दाखवताना वापरून जाणार 40 फुटाचं घेऊन लांबी जाते अशी आहे. 30 ते 35 फूट नाही त्या जागाला असेल तर 40 फुटापर्यंत करू शकता. ओके जो भडका काढता फक्त वेगवेगळ्या मुक्तायची नाही सेपरेट बांधून गेली. ओके तर आता मला कमी वेळेत कव्हर करणं माझ्यासाठी आव्हान आहे. तर ते असाही फोटो घ्यायचा माझ्या त्याला पैसा तर आता मी जी सूचना करत असताना माझे काही शब्द काही वाक्य काही उदाहरण कोणाच्या तर मी तुमच्या भावनाच्या हेतूने मला ते वाक्य बोलायचं नव्हतं. परंतु काही गोष्टी जाणीव करून देण्यासाठी गरज आहे. आपल्या तालुका आपल्या आजूबाजूचे परिसरातले शेतकरी हे समृद्ध झाले पाहिजे. शेतीला महत्व दिलं पाहिजे. शेतीला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गोष्टी घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने मी उदाहरण दिल्या. मला इथं कोणालाही चुकीचं कोणालाही बरोबर म्हणायचं नाहीये. तरी माझा शब्द वाक्य एखादा चुकला असेल
त्यासाठी तुम्हाला माफी. परंतु माझा हेतू फक्त एवढाच आहे की तुमच्या शेतीला ठिकाणी मला या ठिकाणी अडचण साहेब व व्यासपीठाने दुकान असूनही बोलायची संधी दिली. कारण काय शक्यतो कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो ना या गोष्टी, परंतु मी माझ्या दुकानासाठी इथे एकही वाक्य बोललेलं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा. काही अडचण आली मला विचारा, मी सांगतो. ह्याचा काही संबंध नाही. फक्त तुमच्या मातीला न दबावता टिकवणक्षम सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारा कांदा पिकवा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचे. माझा नंबर 99-22-47-9006 हा नंबर आहे माझा. 99-22-47-9006 गोपीनाथ रमेश दिवे GRD म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. हे पण नंबर आहे बघा. दुसरा जे आहे हा व्हॉट्सअपला नंबर आहे. ओके, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.